केली गोलंदाजी करताना. असे झुमटी गावचा वेग म्हणजे तेजस कोकरे यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचंही या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. पहिला बॉल कॅलिसने पहिलाच बॉल सी कॉर्नरला पाठवला, सीमारेषेच्या पलीकडे. अरे पाण्याला म्हणतात द्रव्य. पाण्याला म्हणतात द्रव्य आणि पहिल्या बॉलचं कॅलिसने स्वागत केले भव्य आणि पहिलाच बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. सरळ 6 धाब्यांसाठी व्हेरी फर्स्ट बॉल मारलाय षटकार. विलास सकपाळ, कॅलिस, त्याचबरोबर बाजूला राहुल धनावडे, मोहाट. एका बाजूला गांजेगावचा ऑलराऊंडर खेळाडू अनिकेत चिकणे. पहिला बॉल महागड टाकलाय समोरच्या बाजूला. विलास सकपाळ, कॅलिस. ओ, हा बॉल डॉट आलाय. धाव कोणतीही मिळणार नाहीये. विलास सकपाळ, कॅलिस यांचं आपण अभिनंदन करूया. आजच त्यांना पुत्र रत्न प्राप्त झालेला आहे, त्यासाठी त्यांचं अभिनंदन. आणि पहिलाच बॉल त्यांनी षटकार मारलाय. उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल. आणि आजचा दिवस खास करून त्यांच्या आठवणीमधला असेल, कारण आज त्यांना पुत्र रत्न प्राप्त झालेला आहे, म्हणजे आज त्यांना मुलगा झालेला आहे. आणि अगदी व्हेरी फर्स्ट बॉल त्यांनी या प्रीमियर लीग मध्ये षटकार मारलाय. परंतु एका बाजूला अनिकेत चिकणे यांनी कमबॅक चांगलं केलं. हा बॉल अतिशय चांगला टाकलेला आहे. एकूण 3 बॉलचा खेळ संपलाय आणि धावसंख्या एकूण धावफलकावरती 6. वेळेच्या चुकता नाहीये. बॉल समोर खेळलेला आहे. ओव्हर दी बॉलर हेड. खेळाडू वेगाने आले या बॉलच्या पाठीमागे आणि या बॉलच्या पाठीमागे सिंगल धाव प्राप्त होते. तेजस कोकरे यांचं आगमन होत आहे. सातारा डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग मध्ये एक गोलंदाज म्हणून ज्याने बाईक मिळवली आणि उत्कृष्ट गोलंदाज पुरस्कार आपल्या नावी केला, त्यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. आता मोहाटचे राहुल धनावडे रबर बॉल क्रिकेटमध्ये चांगल्या फॉर्मात असणारे खेळाडू सेकंडला बॅटिंग मध्ये तयार होतील. रबर बॉलची प्रॅक्टिस सातत्याने करणारे खेळाडू. उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल, परंतु इथे या बॉलच्या पाठीमागे बॉल डॉट झालेला आहे. षटक क्रमांक 1चा खेळ संपला आणि एकूण धावसंख्या प्रथम बॅटिंग करताना तन्मय टायटन्सने सुरुवात धडाकेबाज केली. 7 धावा अवघ्या बनवलेल्या आहेत, परंतु त्यानंतर टीम जावली टायगरने कमबॅक चांगलं केलं. संदीप दादा शेडगे, उमेश दादा चिकणे यांच्या मालकीचा संघ म्हणजे जावली टायगर. दुसऱ्या बाजूला किशोर चिकणे आबा यांच्या मालकीचा संघ आहे तन्मय टायटन्स. अशी लढत तुम्हाला पाहायला मिळते. चला घाई करा. ओव्हर नंबर येतो 2 सुरुवात होईल. गोलंदाजी मार्गवरती ज्यांना बोलवलेलं आहे या षटकासाठी शुभमला गोलंदाजी मार्गवरती या षटकासाठी आणलेला आहे. ओव्हर नंबर 2 ला आता होते सुरुवात. शिवम ओव्हर नंबर 2 मध्ये येत आहेत आणि शिवमचा पहिलाच बॉल आहे. वाईड हा दिशाहीन आहे. हा बॉल पुन्हा टाकावा लागेल कारण खेळण्याच्या आवाक्यामध्ये नव्हता. हे पंचांनी हेअरलाईन सांगितलं की हा बॉल वाईड आहे. शिवम तयार. शिवम शेडगे राईट आर्म ओव्हर द विकेट. कॅलिस साठी आणखीन एक बॉल दिशाहीन आहे. म्हणजे शिवम शेडगेचा प्रयत्न हाच आहे की हा जो बॉल आहे तो मला वाईड लाईनला पकडून गोलंदाजी करायचा आहे आणि त्या प्रयत्नामध्ये टाकलेले हे जे बॉल आहे ते दिशाहीन आहेत. म्हणजे प्रयत्न हाच आहे की शरीरापासून फलंदाजाच्या बॉल दूर ठेवायचे आणि या प्रयत्नामध्ये टाकलेले बॉल हे दिशाहीन आहेत. थोडेसे बॉल आतमध्ये टाकावे लागतील. दिशेवरती नियंत्रण ठेवावं लागेल. शिवम शेडगे पुन्हा तयार. आता उसळणारा बॉल, पहिला बॉल वाईट दिला जाईल आणि त्याचबरोबर 1 फ्रॉम दी ओव्हर सांगितलं जाईल. परंतु आता यानंतर जर बाउन्सर टाकला तर तो मात्र नो बॉल असेल. त्याच्यामुळे आता याची काळजी घ्यावी लागेल कारण एका षटकाला तुम्ही एकच बाउन्सर टाकू शकता, दुसरा तुम्ही टाकू शकत नाही. 10 धावा धावफलकावरती आलेले आहेत. ओव्हर नंबर 2 पुन्हा बॉलर तयार. जावली टायगर टीम कडून समोर
बॉल पाठवला सीमारेषेच्या पलीकडे, तडक फडक बेधडक फटका आला कॅलीचा कडक. बॉलर तयार. हो, यावेळेला काय झालेलं आहे, चांगला बॉल रिलीज केलेला आहे, बॅक ऑफ दी लेन, अकूट टप्प्याचा टाकलेला बॉल डॉट आलाय. त्यावेळी बॉलच्या पाठीमागे मिळणार नाहीये. बॉलर तयार. ओव्हर नंबर 2 चा खेळ सुरू आहे. शिवम शेडगे. यावेळेला कॅलिसने आणखीन एक बॉल सी कॉर्नरला पाठवला, सीमारेषेच्या पलीकडे, बॅक टू बॅक 2 षटकार. मैदानाच्या आतमध्ये विलास सकपाळ, कॅलिस काय बॅटिंग केलेली आहे. आणि आजचा दिवस म्हणजे त्यांच्या आठवणीतला दिवस असू शकतो, कारण आजच आपण त्यांची चर्चा केली की त्यांना आजच मुलगा झालेला आहे आणि आज त्यांनी काय धडाकेबाज बॅटिंग केली आहे. परंतु एका बाजूला शिवम शेडगे पुन्हा तयार. आपलं खेळाचं चांगलं सादरीकरण करावं लागेल, परंतु वाईडिश लॉंग ऑफला हाय बॉल, सीमारेषा पार, कॅलीचा वार. अहो काय लावले साहेब, माझी म्हणू का, माझी म्हणू का, अहो ही प्लेट गाडी माझी म्हणू का, कुणाची, आमच्या मामा दादांची, माझी म्हणा. कॅलिस बॅटिंग करताना वैयक्तिक 25 वरती बॅटिंग करतायत. चांगला खेळ. बॉलर पुन्हा तयार शिवम शेडगे. उजव्या स्टिचच्या बाहेरचा बॉल आहे आणि हा बॉल इथे डॉट आलेला आहे. हा बॉल मनोबल वाढवणारा आहे. अशाच प्रकारची गोलंदाजी शिवम शेडगे यांना मैदानाच्या आत करावी लागेल. तन्मय टायटन्स बॅटिंग करताना 29 वरती 0. सुरुवात अगदी धडाकेबाज केली. व्हेरी फर्स्ट बॉल षटकार मारला विलास सकपाळ, कॅलिस यांनी, परंतु त्यानंतर कमबॅक चांगलं केलं होतं जावली टायगर टीमने. परंतु त्यानंतर ओव्हर नंबर 2 मध्ये पुन्हा एकदा हमरी तुमरी सुरू झाली आणि कॅलिसने पुन्हा बाजी मारली. शेवटचे काही बॉल 2. राऊंड द विकेट. हेलिकॉप्टर लुक स्ट्रोक समोरच्या बाजूला खेळलाय. वेगाने पूर्ण केली. दुसरीचा प्रयत्न केला. 2 धावा या बॉलच्या पाठीमागे इथे पूर्ण केल्या. षटक क्रमांक 2 चा खेळ संपलेला आहे आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करताना बनवलेल्या एकूण धावा आहेत तन्मय टायटन्सने 31 धावा बिन गडी बाद. 2 ओव्हरचा खेळ संपलेला आहे. चला थोडीशी आपल्याला घाई करावी लागेल. अजूनही पाबळ पॅन्थर आणि एनर वॉरियर्स यानंतरची मॅच आपली आहे. आपण तयार राहा. पाबळ पॅन्थर आणि एनर वॉरियर्स. स्कोर बोर्ड मध्ये जे काही करेक्शन आहे ते आपण करूया. आणि स्कोर बोर्ड मध्ये करेक्शन असं आहे की 30 धावा प्रथम बॅटिंग करताना टीम तन्मय टायटन्स याची आपण नोंद घ्या. ओव्हर नंबर 3 सुरुवात होईल. गोलंदाजी मार्गवरती आयुष वेंदे, कुसुंबी गावचा खेळाडू गोलंदाजी मार्गवरती. वाईड +1 अशा 2 धावा या बॉलच्या पाठीमागे इथे मिळतील. पंच दत्ता मेहर सर या ठिकाणी सांगतायत. गणेश बाविस्कर सर ऑफिशियल पंच क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून आपण त्यांना पाहत आहोत. षटक क्रमांक 3 युवा खेळाडूला बोलवलं, परंतु इथे कॅच घेण्याचा प्रयत्न फसला. हाताला स्पर्श करून बॉल सीमारेषा पार. धावा मिळाल्या बॉलच्या पाठीमागे 4 चौकार.
ये भी कहा पीछे रहने वाले. राहुल दानावडे यांनी आक्रमण करायला सुरुवात केली आहे आणि काय फटका खेळला होता. हेलिकॉप्टर लुक स्ट्रोक त्यांच्या बॅट मधून आला आणि क्षेत्ररक्षकाच्या हाताला स्पर्श करून बॉल सीमारेषा पार. धावा मिळाल्या बॉलच्या पाठीमागे. 4 आला तो चौकार. चला स्पीडअप घ्या. बॉल तयार. आयुष वेंदे. ओ इथे काय झालंय तर हा फुलटॉस आहे त्याच्यामुळे हा बीमर आहे त्यामुळे हा पुन्हा टाकावा लागेल. नो +1. अशा 2 धावा या बॉलच्या पाठीमागे इथे स्कोर बोर्ड मध्ये आपण ऍड करूया. यानंतरचा बॉल फ्री हिट आहे. बॉल पुन्हा टाकावा लागेल. मोहाटगावचे एक आक्रमक बॅटर म्हणून राहुल दानावडे यांची ओळख आहे आणि ते स्ट्रायकर एंडला बॅटिंग मध्ये तयार होतील. गोलंदाजी मार्गवरती कुसुंबीचा आयुष शिंदे, माफ करा आयुष वेंदे आणि त्यांचा हा बॉल फ्री हिटच्या बॉलला पाठवलंय. डेड बॉल आहे कारण हा बॉल पाठीमागे टाकलेला आहे त्याच्यामुळे पहिल्यांदा मुभा दिली जाईल गोलंदाजाला. परंतु यानंतर आता हा बॉल पाठीमागे हाताळता येणार नाही. आयुष वेंदे यांना चांगली गोलंदाजी करावी लागेल. आपली गुणवत्ता ते सिद्ध करावी लागेल. चांगल्या खेळाचं चांगलं सादरीकरण करावं लागेल. एक युवा खेळाडू आहे कुसुंबी गावचा, बालदार वाडीचा असणारा आयुष वेंदे. सी कॉर्नरला बॉल घेतली भरारी. फटका आहे राहुल दानावडे यांचा भारी. थँक्यू. गोलंदाजी मार्गवरती पुन्हा एकदा तयार आयुष वेंदे. हो समोरच्या बाजूला हा फटका इथे एक्झिक्यूट केला. खेळाडू जातील बॉलवरती. बॉलचा पाठमोरा करतील. 2 धावा या बॉलच्या पाठीमागे मिळतील. चांगली बॅटिंग तन्मय टायटन्सच्या टीमने आतापर्यंत केलेली आहे. 46 धावा 0 गडी बाद. आतापर्यंत बॅटिंग करताना टीम तन्मय टायटन्स विकेटच्या शोधामध्ये आहे. जावली टायगर आणि ती विकेट घ्यावी लागेल. या 2 फलंदाजांना तुम्ही माघारी पाठवा. अर्धी बाजी मारल्यासारखं आहे. लॉंग ऑन क्लिअर करत बॉल सीमारेषेच्या पलीकडे मिळाला मोका. दिला राहुल दानावडे यांनी ठोका. बावन्न धावा 0 गडी बाद. 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. आतापर्यंत आयुष वेंदे यांनी तब्बल 22 खर्च केलेले आहेत. 2 बॉलच्या पाठीमागे कमबॅक करावंच लागेल. ओ बॅटची कडा घेऊन बॉल चालला डिक्लेअर झोन मध्ये. अशा प्रकारचे बॉल टाकणं फार महत्वाचं होतं, गरजेचं होतं आयुष वेंदे यांना आणि अखेरकार शेवटी तो प्रयत्न केलेला आहे आयुष वेंदे यांनी. परंतु हे जे अनुभवाचे काही चटके आहेत ना ते आयुष वेंदे यांच्यामध्ये कडकपणा आणतील. मग चासो किंवा आयुष्य चटके सोसल्याशिवाय कडकपणा येत नाही. त्याच्यामुळे अनुभव देखील गरजेचा आहे. बॉलर तयार. आता इथे हा बॉल दिशाहीन आहे तो पुन्हा टाकावा लागेल. वाईड आहे. प्रेशर आहे, दडपण आहे, परंतु या प्रेशर मधून मार्ग काढावा लागेल. परिस्थितीला शरण जाऊन कधी चालत नाही, तर त्या परिस्थितीवरती आपल्याला मात करावी लागते आणि तेच काम इथे करावं लागेल. शेवटचा एक बॉल. ओ चांगलाच टाकलाय, अंगाला भेदणारा टाकलाय. बॉल डॉट आलाय. 3 ओव्हरचा खेळ संपलेला आहे. तन्मय टायटन्स प्रथम बॅटिंग करताना धावा बनवल्या 54, 0 गडी बाद. तीन ओव्हरचा एकूण खेळ संपलेला आहे आणि धावसंख्या धावफलकावरती आहे आतापर्यंत 54 आणि ओव्हर नंबर आता 4 ला होईल सुरुवात.
चांगला बॉल टाकलेला आहे आणि हा बॉल एका सिंगल धावेसाठी जाईल. चैतन्य वांगडे गोलंदाजी मार्गवरती पिंपरी गावचे खेळाडू ओव्हर नंबर 4 साठी येतात. पहिला बॉल तर चैतन्य वांगडे यांनी चांगल्या प्रकारे टाकलेला आहे. एकच धाव खर्च केली आहे. फुल टॉस बॉल, यावेळेला नो बॉल आहे. बीमर टाकलाय आणि +1 अशा 2 धाव्या बॉलच्या पाठीमागे मिळतील. अटॅकिंग टू द बॅट्समन म्हणजे बीमर. आणि या बॉलच्या पाठीमागे हा नो बॉल टाकलाय आणि तो पुन्हा टाकावा लागेल. स्ट्रायकर एंडला कॅलिस 29 वरती बॅटिंग करतात. 12 बॉल त्यांनी खेळलेले आहेत. फ्रीडचा बॉल आणि हा बॉल आता पुन्हा एकदा हाताळला जाईल. चैतन्य वांगडे गोलंदाजी मार्गवरती आलेले आहेत. पहिला बॉल त्यांनी आतापर्यंत हाताळलेला आहे. एकूण 3 धावा त्यांनी ओव्हरमध्ये खर्च केलेल्या आहेत. सावली टायगरने ज्या प्रकारची गोलंदाजी केलेली आहे या टीमला धावसंख्येचा वाढलेला वेग कमी करावा लागेल आणि या 2 विकेट फार महत्वाच्या त्या घ्याव्या लागतील. ओ आता इथे हा नो बॉल आहे आणखीन एक आणि तो बॉल आता पुन्हा टाकावा लागेल. वेस्ट हाईटचा नो बॉल आहे की बीमरचा आहे याची चर्चा आता पंच करतील. जर लागोपाठ 2 बीमर टाकले तर गोलंदाजाला पुढे गोलंदाजी करता येणार नाही, परंतु एक बीमर आणि एक जर वेस्ट हाईट टाकला तर मात्र या खेळाडूला गोलंदाजी करता येईल. आता हे पंच चर्चा करतील प्रत्यक्षात हा बॉल काय होता, वेस्ट हाईट होता की बीमर होता. हा नो बॉल आहे आणि तो आता पुन्हा टाकावा लागेल. वेस्ट साईडचा हा नो बॉल आहे, त्याच्यामुळे गोलंदाजाला मुभा आहे पुढे गोलंदाजी करण्याची. पंच एकच आहे की नो +1 आहे. नोची एकच धाव आहे. ओके, ही धाव आपण स्कोर बोर्ड मध्ये आपण ऍड करूया. आणि एक बीमर आणि एक वेस्ट हाईट टाकल्यामुळे गोलंदाजाला पुन्हा एकदा मुभा आहे गोलंदाजी करण्याची. जर तुम्ही एका ओव्हर मध्ये 2 बीमर टाकले तर तुम्हाला पुढे गोलंदाजी करता येत नाही. हो, टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिलेला आहे आणि बॉल डॉट आलाय. आता मनोबल वाढवणारा हा प्रभावशाली बॉल फ्रीडचा बॉल इथे डॉट टाकलेला आहे. एखादा गोलंदाज ज्यावेळेस डॉट बॉल टाकतो ना त्यावेळेस त्याचं मनोबल वाढतं, त्याचा आत्मविश्वास वाढतो आणि त्याच आत्मविश्वासाने इथे गोलंदाजी करावी लागेल. 58 वरती 0 ही परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना आहे. तन्मय टायटन्सने सुरुवात झक्कास केली आहे, परंतु कमबॅक ते जोमाने करावं लागेल. जावली टायगरला टायगर प्रमाणे फाईट करावी लागेल. फुल टॉस बॉल हवेत. खेळाडू वेगाने जातील, लांबचा प्रवास करतील. झेलचा योग्य अंदाज इथे बांधताच आलेला नाहीये. बऱ्याचशा गोष्टी या जीवनामध्ये किंवा क्रिकेटच्या खेळामध्ये अंदाजावरती अवलंबून असतात आणि इथे हा अंदाज चुकलेला आहे. जीवनातला एखादा अंदाज चुकला तर बाकीच्या गोष्टी चुकत जातात आणि क्रिकेटच्या खेळामध्ये तसंच आहे. झेल घेण्याचा अंदाज चुकला की तुम्हाला तो झेल पकडता येत नाही, तो झेल सुटतो. जीवनदान मिळालं. 61 धावा, 3 बॉलचा खेळ बाकी. चैतन्य वांगडे पण तयार. ऑन साइडला वळवला परंतु इथे सिंगलच मिळेल. फटका चांगला होता परंतु पाठीमागच्या बाजूला डिक्लिअर झोन असल्यामुळे तुम्ही किती मोठा फटका खेळलात ना तरी तिकडे एकच सिंगल धाव तुम्हाला दिली जाईल, कारण पाठीमागच्या बाजूला घोषांकित क्षेत्र आहे. अजूनही 2 बॉलचा खेळ शेष आहे. चला थोडीशी आपण घाई करूया. यावेळेला फटका समोरच्या बाजूला व्ही शेप मध्ये बॉल निघाला सीमारेषेच्या पलीकडे. या बॉलची कहाणी राहुल धनावडे यांचा फटका आहे तुफानी. मैदानाच्या आतमध्ये धडाकेबाज बॅटिंग राहुल दानावडे करतायत. आणखी एक बॉल सीमारेषेच्या पलीकडे लॉंग अँड स्ट्रॉंग हाय अँड हँडसम ठोकलेला षटकार.
जर तिसरा षटकार जर राहुल धनावडे यांनी मारला तर या स्पर्धेच्या माध्यमातून कॅश प्राइज पारितोषिक आहे. त्याच्यामुळे लागोपाठ 2 मारलेले आहेत. 4 ओव्हरचा खेळ संपलेला आहे. तन्मय टायटन्सने 74 धावा इथे बॅटिंग करताना उभ्या केलेल्या. त्याचं कारण आहे विलास सकपाळ आणि राहुल धनावडे यांची धडाकेबाज बॅटिंग. 74 धावा. चला थोडीशी घाई करूया आणि टॉसवर रिपोर्टिंग करा. टॉस आहे पाबळ पॅन्थर आणि त्यांच्या विरुद्ध येणार वॉरियर्स. इनिंग ब्रेक मध्येच हा टॉस होईल याच्या पण नोंद घ्या. दुंद गावचे पांडुरंगजी दुंदळे यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचंही या स्पर्धेच्या माध्यमातून आपण स्वागत करूया आणि त्यांनाही विनंती आहे की आपण ही मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हा. दादा आपलंही या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत. उमेश चिकणे, गांजेगावचे उमेश चिकणे गोलंदाजी मार्गवरती आले. पहिलाच बॉल चांगला टाकलाय आपल्या फॉलो थ्रू मध्ये. ओ कॅच पकडलेली आहे. संघ मालक टीमसाठी धावून आले आणि टिपली आहे संघासाठी पहिली विकेट. विलास सकपाळ मॅन फ्रॉम माते इथे माघारी. 30 धावांचा खेळ विलास सकपाळ कॅलिस यांनी केला. आउट होऊन माघारी येतील. तब्बल 6 षटकार मारले. माफ करा आपण करेक्शन करूया. संघ मालक वेगळे आहेत आणि उमेश चिकणे गोलंदाजी मार्गवरती आहेत. चला थोडीशी आपण घाई करूया. तुम्हाला जास्तीचा वेळ घेता येणार नाही. जयेश दळवी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. माते गावचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येतात. जयेश दळवी. ओ अकूट टप्प्याचा बॉल टाकलेला आहे. एक तिकट बाउन्सर 1 फ्रॉम दी ओव्हर. चांगला बॉल टाकलाय उमेश चिकणे यांनी या ओव्हर मध्ये. ऑन साइडला बॉल वळवला. खेळाडू आहेत. एक टप्पा घेत बॉल बाउंड्री लाईनशी मारतोय गप्पा. या बॉलवर धावा मिळतील. 4 चौकार. त्याचबरोबर एनआर वॉरियर्स या टीमचे संघमालक या ठिकाणी आगमन झालेला आहे. राजेंद्र द चिकणे, नितीन द चिकणे आपल्या ठिकाणी स्वागत आहे. या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती या. आपले स्वागत आहे. हा डेड बॉल असेल कारण पहिला जर तुम्ही अशा प्रकारचा बॉल टाकलात तर तुम्हाला मुभा आहे. परंतु दुसऱ्यांदा जर तुम्ही अशा प्रकारचा बॉल टाकलात तर तो नो बॉल आहे. समोरच्या बाजूला हॅमर केलं या बॉलला. राहुल धनावडे यांनी पाठवलाय बॉल सीमारेषेच्या पलीकडे. मिळाला धावा 6 षटकार. बॅटिंग केली आहे राहुल धनावडे मॅन फ्रॉम मोहाट. कमी गतीचा बॉल तोही ओळखला आणि तोही परखला आणि त्यालाही पाठवलं सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक मोठा टोला राहुल धनावडे यांच्या बॅटचा बोलबाला. आणि प्रथम बॅटिंग करताना बनवलेले आहेत तन्मय टायटन्सने. राहुल धनावडे 14 बॉल 45 धावा. तब्बल 6 षटकार 1 चौकार 91 बनवलं तन्मय टायटन्सने. जावली टायगरला बनवायच्या आहेत धावा 92 म्हणजे 92. आपण करूया टॉस. एनआर वॉरियर्स आणि विरुद्ध पाबळ पॅन्थर दोन्ही कॅप्टन्स आपण या. टॉस केला जाईल आणि टॉस मध्ये आवाज आहे तुषार जांभळे सरांचा. या जर एकच कॅप्टन टॉस मध्ये आला तर त्याच कॅप्टनला टॉस विन दिला जाईल याच्या पण नोंद घ्या. त्याच्यामुळे टॉस हा इनिंग ब्रेक मध्येच होईल याच्या पण नोंद घ्या. पाबळ पॅन्थर विरुद्ध एनआर वॉरियर्स. थँक्यू सो मच. ज्यांचा आवाज तुम्ही
मायक्रोफोनवरती ऐकत आहात. कॉमेंट्री बॉक्समधून आपल्या जावली तालुक्याचा एक हक्काचा आवाज, व्हॉइस ऑफ पश्चिम महाराष्ट्र, व्हॉइस ऑफ सातारा तालुक्यातील आणि सातारा जिल्ह्यातील एक गोड आवाज, ओझरे गावचे सुपुत्र आणि आमचे गुरुवर्य निलेशजी मर्डेकर सर यांचा आवाज तुम्ही मायक्रोफोनवरती ऐकत आहात. इथून पुढे आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉस करत आहोत. दोन टीमच्या दरम्यान एका बाजूला टीम आहे पाबळ पॅथर्स, त्यांच्या विरुद्ध NR वॉरियर्स. या दोन टीमच्या दरम्यान आपण टॉस करणार आहोत. स्पर्धा तुम्ही पाहताय, अनुभवताय आणि खेळताय देखील. दक्षिण जावली रबर बॉल प्रीमियर लीग 2026 पर्व क्रमांक 4चा दैदिप्यमान सोहळा आपण पाहत आहात. दोन टीमच्या दरम्यान आपण टॉस करूया आणि टॉस करण्यासाठी मी आमंत्रित करीत आहोत मी विनंती करेन की आदरणीय श्री पांडुरंग दादा दुंदळे साहेब यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते कॉइन स्पिन करण्यासाठी यावं. एक जबरदस्त स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आजच्या दिवसातील मॅच क्रमांक 3 आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला टीम आहे पाबळ पॅथर्स, त्यांच्या विरुद्ध इकडे NR वॉरियर्स अशी मॅच आहे आणि त्या मॅचचा आपण करूया टॉस. कॉइन स्पिन केला जातोय. कॉल कोण देणार? पाबळ पॅथर्स या टीमचे कॅप्टन कॉल करतील. कॉइन स्पिन काटा असा कॉल केलेला आहे आणि अर्थातच छापा आलाय. टॉस जिंकलेला आहे NR वॉरियर्स या टीमने. अभिनंदन. टॉस जिंकला, निर्णय काय असेल? फलंदाजी. बॅटिंग करण्याचा निर्णय तुम्ही घेतलेला आहे. अनेक कॅप्टन जर आपण पाहिलं तर टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतात. तुम्ही बॅटिंग करण्याचा निर्णय का घेतलाय? आम्ही जास्तीत जास्त रना बनवू आणि नंतर रोखायचा प्रयत्न करू. या स्पर्धेबद्दल दोन शब्द काय सांगाल? ज्या पद्धतीने आपण पाहतो की जशी आता गणपती बाप्पांची आपण सर्वजण वाट पाहतोय तशीच आपण या स्पर्धेची वाट पाहत होतो आणि ही स्पर्धा देखील आज आपल्या भेटीला आले. काय सांगाल या स्पर्धेबद्दल? या स्पर्धेची वाट वर्षभर पाहतच असतो आणि खूप मजा येते ही स्पर्धा खेळायला. टीम मॅनेजमेंट कशा प्रकारे आहे आणि गेम प्लॅन काय असेल? टीम तर आमची चांगली बनली आहे. आम्ही पूर्णपणे प्रयत्न करू जिंकायचा. थँक्यू सो मच. पाबळ पॅथर्स, टॉस तुमच्या बाजूने लागलेला नाही, परंतु टॉस जिंकला असतं तर काय निवडलं असतं? आम्ही फिल्डिंगच घेणार होतो. मनासारखं घडलेलं आहे. काय रणनीती असेल आणि काय गेम प्लॅन असेल? समोरच्या टीमला किती धावांपर्यंत थांबवू शकाल? आम्ही कमीत कमी 60-70 धावांपर्यंत रोखू शकतो. असे या स्पर्धेबद्दल दोन शब्द. स्पर्धेचं आयोजन मस्त केलेलं आहे आणि स्पर्धेची वाट नक्कीच पाहत होतो. थँक्यू सो मच. तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. दोन्ही टीम्सला पण देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस जिंकलेला आहे NR वॉरियर्स या टीमने आणि टॉस जिंकून प्रथमतः बॅटिंग करण्याचा एक धाडसी निर्णय घेतलेला आहे आणि फिल्डिंगसाठी इन्व्हाइट केलेला आहे पाबळ पॅथर्स या टीमला. दोन्ही टीम्सला पण देऊया खूप साऱ्या शुभेच्छा आणि पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये बोलूया. कॉमेंट्री बॉक्समध्ये आवाज ऐकूया. व्हॉइस ऑफ पश्चिम महाराष्ट्र आमचे गुरुवर्य निलेश मर्डेकर सर यांच्या वाणीतून ऐकूया दुसऱ्या डावाची कहाणी. तुर्तास मी थांबतोय, तुम्ही थांबू नका. पाहत राहा, ऐकत राहा वक्रतुंड क्रिक लाईव्ह युट्यूब वाहिनीच्या माध्यमातून दक्षिण जावली रबर बॉल प्रीमियर लीगचा थरार. थँक्यू सो मच. चला, वेळेची बंधन आहेत. सामना सुरू करा. दोन्ही संघांना विनंती की आपल्याला तुम्हाला वेळ घेता येणार नाही आणि आपण लगेचच आपला एंड निवडा. धन्यवाद ज्यांचा आवाज तुम्ही ऐकला. तुषार जांभळे सरांना तुम्ही टॉस मध्ये ऐकलं. 91 धावा प्रथम बॅटिंग करताना तन्मय टायटन्सने बनवलेले आहेत. आता 92 धावसंख्येचा डोलारा इथे मैदानाच्या आतमध्ये सांभाळायचा आहे. चला, तन्मय टायटन्स बॉल टाकायला घ्या. स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी आलेली आहे. एका बाजूला बॅटिंग मध्ये मॅन फ्रॉम गांजे अनिकेत चिकणे, एका बाजूला उमेश चिकणे. हे दोन्ही खेळाडू एकाच गावचे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी आलेले आहेत. परंतु गोलंदाजी मार्गवरती पहिलं षटक आणि पहिला बॉल. चला, वेळेची बंधनं आहेत आणि वेळ झालेली आहे. 1:05 पहिला बॉल पडतोय. याच्या पण नोंद घ्या. जो संघ वेळेचं उल्लंघन करेल त्याला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. याच्या पण नोंद घ्या. 5 षटकांसाठी 25 मिनिटाचाच कालावधी आहे. याच्या पण नोंद घ्या. पहिला बॉल. हो, पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा टाकला. काय बॉल टाकलाय. जयेश दळवी याची गुणवत्ता आहे. हा खेळाडू अलीकडच्या कालावधीमध्ये एक गोलंदाज म्हणून नावारूपाला आलेला खेळाडू पहिलाच बॉल प्रभावशाली टाकलाय. काय सुरुवात केली जयेश दळवी यांनी. परंतु एका बाजूला अनिकेत चिकणे म्हटलं की गांजेगावचे एक चांगले परफेक्ट ऑलराऊंडर उमेश चिकणे ऑलराऊंडर आहेत. आता नावाप्रमाणे या जोडीला बॅटिंग करावी लागेल. हो, टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिलाय. संपर्क नाहीये. जयेश दळवी आपली कमाल दाखवतायत. दिशेवरचं नियंत्रण, टप्प्यावरचा ताबा, गोलंदाजी मध्ये असणारी अचूकता, भेदकता. यस, या खेळाडूने अंमलामध्ये आणलेले आहेत.
मॅच सुरू केली आणि अनिकेत चिकनेने बॉलला पाठवलं सीमा रेषेच्या पलीकडे. हीच ती महत्वाची जागा. मॅच सुरू केलेली आहे. पहिला मोठा ब्लास्ट त्यांच्या बॅट मधून झाला. पहिला मोठा टोला आला. जय दळवी विरुद्ध आक्रमण केलंय. आणखी एक बॉल सी कॉर्नरला. एक टप्पा घेत बॉल बाउंड्री लाईनशी मारतोय गप्पा. बाहुबली मध्ये होता कटप्पा. बॉल सीमा रेषा पार चौकार. अनिकेत चिकणे नावाचं वादळ आलेलं आहे. काय बॅटिंग केली आहे आज. वादळाप्रमाणे बॅटिंग केली आहे. वादळापूर्वीची शांतता आपण पाहिली. त्याचबरोबर नितीन दादा चिकणे यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. बाबाराजे प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य आणि त्याचबरोबर एनआर वॉरियर्स या टीमच्या टीम ओनर त्यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. जे कुसुंबी गावचे आहेत त्यांचे स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करूया. धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत आहे 11 धावा 0 गडी बाद. 5 बॉलचा खेळ झालेला आहे. या बॉलच्या पाठीमागे सिंगल एक आलेली आहे आणि षटकातला आता शेवटचा बॉल बाकी आहे. कॉन्सन्ट्रेशन हा खेळाचा भाग आहे. जयेश दळवी विरुद्ध आक्रमण केलंय. अशा गोलंदाजाविरुद्ध प्रहार केलेत ना अनिकेत चिकनेने. ते कमालीचे आहेत, कडक आहेत. आता कडकडीत बॅटिंग करायला सुरुवात केली आहे. षटकाचा शेवटचा बॉल. चला घाई करा, वेळ तुम्ही घेऊ नका. हो चांगला बॉल खोलवर टप्प्याचा एक तिखट यॉर्कर टाकला. ओव्हर नंबर 1 चा खेळ संपलेला आहे. 92 धावांचं प्रति उत्तर देताना धावा बनवलेल्या आहेत 11. म्हणजे इथून पुढे धावा बनवायचे आहेत 81 आणि येणारे बॉल आहेत आता 24. विलास सकपाळ कॅलिस गोलंदाजी मार्ग वरती ओव्हर नंबर 2 साठी पुन्हा एकदा म्हाते गावाचाच पर्याय इथे निवडलेला आहे तन्मय टायटन्सने. गोलंदाजी मार्ग वरती विलास सकपाळ कॅलिस. बॅटिंग मध्ये उमेश चिकणे. त्यांनाही हात खोलावे लागतील. पहिल्यांदा ते स्ट्राईक करतायत. आक्रमणाशिवाय पर्याय नाहीये. सिंगल एक धाव मिळते. प्रति ओव्हरच्या पाठीमागे 20 धावा टीम जावली टायगरला इथे कुटाव्या लागतील. म्हणजे कमीत कमी प्रति ओव्हर मध्ये 3 षटकार तरी मारावे लागतील. 6 मध्ये 3 बाहेर. म्हणजे एकूण 12 षटकारांची मॅच आहे. 12 षटकार जर या मॅच मध्ये मारले. अंपायर कॉल काय येईल आता. हा डेड बॉल आहे परंतु यानंतर अशा प्रकारचा बॉल इथे आता विलास सकपाळ कॅलिस यांना हाताळता येणार नाही. बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न होता. बादशिकेडा बॉल डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी 1 पेक्षा जास्तीचं काही मिळणार नाही. पण या ज्या धावा आहेत ना टीमच्या स्कोर बोर्डला पुढे नेतील. परंतु जर मोठे फटके आले तर समीकरणामधलं अंतर हे झपाट्याने कमी होईल आणि ते जर कमी करायचं असेल तर इथे मोठे फटके तुम्हाला मारावे लागतील. ऑन साइडला खेळला बॉल. सिंगल एक धाव मिळेल. आता पुढे बॅटिंग करावी लागेल उमेश चिकणे यांना. बराचसा वेळ मैदानाच्या आतमध्ये त्यांनी व्यतीत केलेला आहे. चांगली बॅटिंग व्ही शेप मध्ये करावी लागेल. म्हणजे फटके डीप स्क्वेअर लेग पासून अगदी डीप पॉइंट पर्यंत तुम्ही खेळू शकता. डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, सी कॉर्नर, लॉंग ऑन, लॉंग ऑफ, एक्स्ट्रा कव्हर, डीप कव्हर. ऑन साइडला खेळलेला बॉल. खेळाडू होते. बॉलला स्टॉप करू शकले नाही परंतु त्या बॉलच्या पाठीमागे सिंगल मिळेल.
या ओव्हरमध्ये एकूण आतापर्यंत धावा किती आलेल्या आहेत? 4 बॉलचा खेळ संपलेला आहे आणि अवघ्या 4च धावा आल्या. यावेळेला बॉल आकाशाला गवसणी घालत निघाला बॉल सीमा रेषेच्या पलीकडे. अनिकेत चिकनेचा वार, बॉल सीमा रेषा पार, षटकार. अनिकेत चिकने यांना जास्तीचं स्ट्राईक करावं लागेल आणि ते गरजेचं आहे, कारण ज्या प्रकारची बॅटिंग अनिकेत चिकने यांनी केलेली आहे ती चांगली आहे. अनिकेत चिकनेचा आणखीन एक तडाखा उडाला या बॉलवरती, 6 धावेंचा भडाका. त्यातमध्ये धूम धडाका लावलाय. 27 धावा बॅटिंग करताना आतापर्यंत टीम जावली टायगर. 18 बॉल 65 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. अनिकेत चिकने मॅन फ्रॉम गांजे काय बॅटिंग केली आहे. विजय सारखी लखलखणारी बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करताना गांजे गावचा अनिकेत चिकने तुफानी बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये केली आहे. गोलंदाजी मार्क वरती ओव्हर नंबर 3 साठी आता राहुल धनावडे मॅन फ्रॉम मोहाड, ज्यांनी चांगली बॅटिंग केली. वैयक्तिक बॅटिंग करताना ज्यांच्या बॅट मधून आल्या 45 धावा असा खेळाडू फिरकी गोलंदाज राहुल धनावडे. ओ इथे बॉल हवेत आहे. यष्टी रक्षक बॉलच्या खाली. धक्का क्रमांक पहिला टीम जावली टायगरला. उमेश चिकने माघारी. उजव्या स्ट्रीटच्या बाहेरचा बॉल आणि इथे हा बॉल डॉट टाकलाय. राहुल धनावडे गोलंदाजी मार्क वरती आले. संघासाठी पहिली विकेट टिपली, त्यानंतरचा बॉल डॉट टाकलाय. चैतन्य वांगडे यांना आता आपली गुणवत्ता सिद्ध करावी लागेल. आज हिरो बनण्याची संधी चालून आली आहे, परंतु एका बाजूला अनिकेत चिकने यांना स्ट्राईक वरती आणणं फार महत्वाचं आहे, कारण त्यांची बॅट तळपली आहे. आज अनिकेत चिकने यांनी सीमारेषेला आग लावणारी बॅटिंग केली आहे, त्यामुळे या खेळाला स्ट्राईक वरती आणणं फार गरजेचं आहे, अन्यथा या मॅच मध्ये जावली टायगरला उशीर होईल. राहुल धनावडे पुन्हा तयार. फटका चांगला खेळाय. डीप कव्हरला पाठवलेला बॉल खेळाडू आहेत आणि आता हे काम आता प्रखरतेने केलं या मॅच मध्ये चैतन्य वांगडे यांनी, कारण स्ट्राईक अनिकेत चिकने यांच्याकडे देणं फार महत्वाचं आहे, कारण ज्या प्रकारची बॅटिंग त्यांनी केली आहे ना, त्यामुळे या मॅचचा दारोमदार जो आहे ना, हा सामना अनिकेत चिकने नाबाभोवती फिरणार. जोपर्यंत अनिकेत चिकने मैदानाच्या आतमध्ये उभा आहे तोपर्यंत जावली टायगर हा संघ मोकळा श्वास घेईल. खोलवर टप्प्याचा बॉल, सिंगल एक धाव घेतली जाईल का नाही. चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये. अठ्ठावीस वरती 1, अजूनही 2 बॉलचा खेळ इथे शेष आहे. बोलो तैयार. फुलटॉस, सडक पे ठोकला, फटका कडक, बॉल सीमा रेषेच्या पलीकडे देतोय धडक. मैदानाच्या आतमध्ये तन्मय टायटनला हा खेळाडू नडलाय. नाव आहे अनिकेत चिकने.
बॉल पाठवला सीमारेषेच्या पलीकडे 6 धावेंसाठी तन्मय टायटनच्या विजयामध्ये हा खेळाडू उभा आहे. काय बॅटिंग केले अनिकेत चिकने. 10 बॉल 28. आणखीन एक बॉल ऑन साईडलाच खेचला. याच्यावरती तर मोहर काय लागेल पंच काय सांगतील. सिंगल धावे बॉलच्या पाठीमागे मिळते. एकूण 3 ओव्हरचा खेळ संपलेला आहे. 92 धावांचं प्रति उत्तर देताना जावली टायगरने बनवलं धावा 35. आता 12 बॉल मध्ये विजयासाठी बनवायच्या आहेत 57 धावा. ऐकूया एक छोटस मधुर संगीत. चैतन्य वांगड्यांनी बॉल हवेत खेळलाय. या बॉलच्या पाठीमागे झेल होईल का. नाही. एकच धाव घेतली जाईल कारण स्ट्राईक अनिकेत चिकने यांना हवा आहे. आणि आपण या अगोदर देखील चर्चा केली की अनिकेत चिकने यांना स्ट्राईक जास्त करावं लागेल. आता इथून पुढे 11 बॉल आणि बनवायचे आहेत. धावा 56. म्हणजे जवळजवळ प्रति ओव्हरच्या पाठीमागे 28 ची सरासरी हवी आहे बॅटिंग करताना. म्हणजे जवळजवळ आता इथून पुढे 8 षटकार तरी मारावे लागतील 11 बॉल मध्ये तरच हा सामना सोपा होईल. अन्यथा हे समीकरण जड जाईल जावली टायगर टीमला. त्याच्यामुळे प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. संघर्ष पराकोटीचा अनिकेत चिकने ऑन साइडला फ्लॅट पॅरलल स्ट्रोक सीमारेषेच्या पलीकडे सरळ 6 धाव्यांसाठी. मैदानाच्या आतमध्ये अनिकेत चिकने यांनी दमली पावलं तरी थांबायचं नाव तू घेऊ नको. येथील अडथळे किती मागचं पाऊल टाकू नको. अनिकेत चिकनेने तेच मैदानाच्या आतमध्ये केलंय. हो यावेळेला वेगवान बॉल टाकलाय आणि गोलंदाजी खेळपट्टी म्हटलं की वेगवान खेळपट्टी आहे. बॉल डॉट आलाय. मनोबल वाढवणारा हा बॉल निर्धाव आलाय. पुन्हा एकदा या बॉलची क्रिया वक्रतुंड क्रिक लाईव्हच्या माध्यमातून बॉल टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आला. निर्धाव टाकलाय एका बाजूला. अनिकेत चिकने पुन्हा तयार. ओ हा बॉल आता डेड असेल कारण पहिल्या बॉलसाठी तुम्हाला मुभा आहे. यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा बॉल टाकता येणार नाही. अनिकेत चिकने वैयक्तिक 35 धावांवरती बॅटिंग करतोय. अर्धशतकाची चाहूल लागली असेल. एका पर्वाचा तो मालिकावीराचा पुरस्कार जिंकणारा खेळाडू आहे. ओ टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिला. नाखुश आहे अनिकेत चिकने आपल्या स्ट्रोक वरती. पंच डिक्लेअरची सिंगल आहे नाहीये. ओके म्हणजे बॉल डॉट आहे. कोणतीही धावे बॉलच्या पाठीमागे नाहीये. आता येणारे 8 बॉल शिल्लक आहेत. धावा बनवायचे 50. 8 बॉल मध्ये 8 षटकार. अनिकेत चिकनेचा आणखीन एक तडाखा. बॉल सीमारेषेच्या पलीकडे 6 धाव्यांसाठी षटकार. अनिकेत चिकने बॅटिंग करताना 41 वरती बॅटिंग करतोय. 15 बॉलर्स त्याने फेस केलेले आहेत. 7 बॉल 44 ची गरज. हार मानायला हा खेळाडू तयार नाहीये. ओ बॉल खाली राहिला. टप्पा पडल्यानंतर हा बॉल डॉट आला. 4 ओव्हरचा खेळ संपलेला आहे. 48 धावा एक गडी बाद. 6 बॉल 44 ची या मॅच मध्ये आहे गरज. थोडस टेन्शन आहे. ऐकूया तोपर्यंत एक छोटस मधुर संगीत.
केलाय धडाकेबाज खेळ. अनिकेत चिकणे पहिलं अर्धशतक ठोकणाऱ्या स्पर्धेतला खेळाडू. काय बॅटिंग केली, दुडगूस घातला, धुमाकूळ घातला, धिंगाणा घातला आणि केली मैदानाच्या आतमध्ये धडाकेबाज बॅटिंग. वन मॅन आर्मी लढला आणि अर्धशतकाच्या खेळासाठी पारितोषिक आहे. कॅश प्राइज दिलं जाईल, 1000 रुपयाचं कॅश प्राइज अनिकेत चिकणे यांना या स्पर्धेच्या माध्यमातून मिळेल. ही पर्वणी आहे. अशी पारितोषिक घेऊन ही क्रिकेट स्पर्धा उतरली आहे. एक्स्ट्रा कव्हरला मारलेला बॉल, धावा मिळाल्या 6. अखेरकार अनिकेत चिकणेची झुंज अपुरी पडली, परंतु त्याचा खेळ आवडला असेल ना तर एकदा जोरदार टाळ्या आपण देऊया त्याच्या संघर्षासाठी. चला पाबळ पॅन्थर आणि येणार वॉरियर चला मैदानाच्या आतमध्ये. आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच ज्याने बॅटिंग करताना बनवल्या धाबा संदीप दशेकर यांच्या माध्यमातून शिवश्री गारमेंट कडून ही जर्सी आहे ते आपण देणार आहोत.